नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे मी या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे अथर्वनी पण मीराला आगीतनं वाचवलेलं राहतं. त्याच्यानी वेदाला पण अथर्ववरती खूप प्राऊड असा फील होत असतो. आता अथर्व मीराला घरी घेऊन येतो आणि डायरेक्टच मंजिरीचे धावेदन आणतो. अथर्व म्हणतो मंजिरीला, तुला काय गरज होती बरं हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची? मी म्हटलं होतं ना, मी आल्यावरती काय ते आपण ठरवू. मी घरी आल्यावरती आपण या विषयावरती बोललो असतो ना. जर का तिला खरंच दवाखान्यात न्यायची गरज असती तर मी स्वतः तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो असतो. पण नाही, तुला स्वतःचं म्हणणंच खरं करायचं होतं म्हणून तू तिला हॉस्पिटलमध्ये पाठवलं. इथे हॉस्पिटलमध्ये कसे लोक होते तुला त्याची काही जाण आहे का नाही? ते अक्षरशः मीराच्या जीवावरती उठले होते. इथे आग लावून टाकली होती त्या माणसाने. मीराचा जीव गेला असता, मीरा बरोबर पुढे काही भलतच झालं असतं तर आपण काय केलं असतं बरं सगळ्यांनी? मीरा गावावरनं सगळं आपल्यासाठी आली, वेदाची काळजी घ्यायला आली. आता वेदा ह्याच दुःखातनं कशीमशी सावरली. तिला परत आपण दुःखात टाकणार होतो का? आणि मीराच्या जीवाबरोबर काय झालं असतं बरं, याची तुला काही कल्पना आहे का नाही? पण नाही, तुला स्वतःच म्हणणं खरं करायचं राहतं. आता त्याच्याने त्या मंजिरीला एकदम मोठा धक्का लागतो. मंजिरी बोलते, अथर्व कधीच माझ्याविषयी असं बोलत नाही, आज चक्क अथर्व माझ्याविषयी असं बोलतोय. मंजिरीला फारच वाईट वाटतं आणि मंजिरी मीराकडे एकदम रागात पाहते आणि म्हणते, ही ना एकदम नागिन आहे, डसत नाही पण हिच्या आतमध्ये खूपच असं विष आहे. ते एकदम विष कालवण्याचा प्रयत्न करते अथर्व तुझ्या मनामध्ये. आता अथर्व बोलतो, बस मीरा बाबतीत मी एकही शब्द आता ऐकून घेणार नाही, असं म्हणून अथर्व पण वर निघून जातो. आता मात्र इकडे मंजिरी मुद्दामच नाटकं करू लागत असते. मंजिरी आता दादासाहेबांकडे जाते. मंजिरी म्हणते, दादासाहेबांना पाहिलं ना अथर्व माझ्या बरोबर कसा वागला. आता मंजिरी मुद्दामच रडत असते. दादासाहेब म्हणतात, तू अजिबातच रडू नको. तेवढ्यात मंजिरी पण म्हणते, तुम्ही त्याला पुढच्या वेळेस बोला, जर परत तिची बाजू घेतली ना, तुम्ही पुढच्या वेळेस त्याला समजावून सांगा की मी या घराचा मालक आहे, मी असं अजिबातच खपवून घेणार नाही, असं तुम्ही बोला. असं मुद्दामच ही मंजिरी दादासाहेबांचे कान भरवू लागत असते. कारण की मंजिरीने दादासाहेबांवरती एक जादू केलेली राहते. दादासाहेब पण बोलता, बरं ठीक आहे, मी असंच करेल. कारण दादासाहेबांना काही करू काही नाही, काही कळत नसतं. कारण की मंजिरीच्या त्या जादूनी दादासाहेबांना काही सुचत नसतं. आता इकडे वेदाचा पण अथर्ववरचा प्रेक्षकांनो राग जो काही आहे ना, तो राग कमी झालेला आहे. कारण की आता वेदाला पण कळले अथर्व खूपच चांगला वागतो तिच्या बरोबर. आता अथर्वनी मागच्या वेळेस जशी संधी गमावून टाकली, यावेळेस अथर्वनी अजिबातच संधी गमावली नाही. ह्यावेळेस अथर्वनी मीराचा जीव वाचवला. मागच्या वेळेस तो अंबिकाचा जीव वाचवू नाही शकला, पण ह्यावेळेस अथर्वनी मीराचा जीव वाचवला. त्याच्याने वेदाला पण अथर्ववरती खूपच असा आनंद झालेला राहतो. आता वेदा अथर्वला बाबा म्हणून स्वीकारेल, कारण वेदाने अथर्वला बाबा म्हणून स्वीकारल्यावरती म्हणजे तर चांगलीच आपल्याला 12 वाजताना बघायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुला जपणारी मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.